1972 साली 1 तोळा सोनं आणि 1 क्विंटल कापूस बरोबरीत होता। आज सोन्याचा तोळ्याचा भाव हा 1 लाख रुपये आहे आणि कापसाचा भाव हा 6 ते 6.5 हजार रुपये। लक्षात घ्या, सगळ्या गोष्टींचे भाव वाढले, नोकरदारांचे पगार वाढले, अधिकाऱ्यांचे पगार वाढले, लाली वाढली, लिपस्टिक वाढली, तेल वाढलं, पावडर वाढली, सगळ्या गोष्टींचे भाव वाढले, परंतु आमच्या शेतीमालाचे भाव दिवसेंदिवस कमी होत गेले। नोकरदारांसाठी 7वा वेतन आयोग आला, पण आमच्यासाठी कृषी मूल्य आयोग हा कृषी मंत्र्यांच्या हातचं बाऊलच राहिला, तो दुसरा कधी झाला नाही। लक्षात ठेवा, 1972च्या तुलनेमध्ये जर आमच्या शेतीमालाचे भाव वाढले असते, आज कापसाच्या क्विंटलचा भाव 1 लाख रुपये असता, इथं तुम्हाला चर्चा घडून आणावी लागली नसती। लक्षात ठेवा, मी सोयाबीनच्या प्रश्नावर आणि कापसाच्या प्रश्नावर सातत्याने अभ्यास करतो आणि या प्रश्नावर माझं लाईफ मी डेडिकेट केलेलं आहे। 1 क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च हा 7 ते 7.5 हजार रुपये आहे आणि प्रत्यक्ष मिळणारा भाव आम्ही सोयाबीन विकली 3.5 हजारानं। आज जरी 4 हजार भाव असला तरी विकतानाचा भाव मात्र 3.5 हजार होता। म्हणजे लावायचे 7-7.5 हजार आणि आणताना आणायचे 3.5 हजार। आम्ही आत्महत्या नाही करणार तर काय करणार आहे मला सांगा तुम्ही।